कुंभ राशी जून महिन्यात 3 संकेत मिळाले तर तुम्ही करोडपती होणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त कुंभ राशींच्या लोकांसाठी खूप खास ठरणार आहे. कारण येणारा काही दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडू शकतो ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ज्योतिषशास्त्रानुसार 1 जून 2026 पर्यंत ग्रहांची स्थिती कुंभ राशीसाठी खूप शक्तिशाली बनत आहे. विशेष म्हणजे शनिदेवाने गुरुग्रहाची कृपा काही लोकांचे नशीब पूर्णपणे बदलू शकते. पण मोठा बदल होण्याआधी विश्व काही संकेत देत आहे. हे संकेत तुम्हाला साधे दिसणार नाही. हे भविष्य येणारे धन, यश, मोठ्या संख्येचे इशारे आहेत. हे 3 खास मोठे संकेत आहेत. एकमेकांविषयी विश्वास पुन्हा मजबूत होईल. अनेक दिवसापासून मनात दडवून ठेवलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो. कधीकधी एक प्रामाणिकपणा, संवाद, नात्यातील अनेक समस्या दूर करू शकतो. ज्या व्यक्तींच्या प्रेमसंबंधात अडथळे येत होते त्यांना परिस्थिती सुधारू शकते. कुटुंबाचा विरोध कमी होऊ शकतो. एखाद्या महत्त्वाचा निर्णय सकारात्मक दिशेने जाऊ शकतो. जीवनात जेव्हा प्रगती सुरू होते तेव्हा यश मिळू लागते आणि नशीब साध्य होऊ शकते. हे 3 संकेत मिळाले तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात मोठा धनयोग सुरू होणार आहे. काही लोकांना अचानक पैसे मिळतील, काही नवीन कामाची संधी मिळेल, तर काही लोकांचे बंध नशिबाचे चमकू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर हे संकेत दिसूनही तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर मोठी संधी हातातून जाऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी असा एक छोटासा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करू शकतो. आणि हा व्हिडिओ सुरू करण्याआधी कमेंटमध्ये लिहा एकदा लिहा श्री स्वामी समर्थ. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला अजिबात विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीला करोडपती बनवणारे 3 गुप्त संकेत कोणते आहेत. मंडळी, कुंभ राशी ही शनिदेवाची राशी मानली जाते. ज्यावेळी शनिदेव स्वतःच्या राशीवर कृपा करतात तेव्हा सध्या माणसाचे हे नशीब राजासारखे बदलू शकते. 2026 पर्यंतची ग्रहांची जी स्थिती तयार होत आहे ती कुंभ राशीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अनेक कुंभ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठे बदल दिसू शकतात. गेल्या काही वर्षापासून आणि कुंभ राशींचे लोक आर्थिक अडचणी, मानसिक ताण, नोकरीत समस्या, व्यवसायातील नुकसान आणि नातेसंबंधातील त्रास सहन करत होते. काही लोक इतके निराश झाले होते की माझ्या आयुष्यात चांगले दिवस येतील का, असा प्रश्न त्यांच्या मनात सतत येत होता. पण आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे, कारण शनिदेव मेहनती लोकांना उशीर का होईना पण नक्की फळ देतात. जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करत असाल, कोणाचे वाईट न करता पुढे जाण्याचा प्रयत्न करत असाल तर येणारा काळ तुमच्यासाठी खूप शुभ ठरू शकतो. मंडळी, तेव्हा अचानक धोरण, नवीन काम पूर्ण होऊ लागतात. काही लोक कुंभ राशींच्या लोकांना नोकरी मिळू शकते, व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो, परदेशात संधी येऊ शकते किंवा अचानक पैशाचा मार्ग खुला होऊ शकतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जे लोक आतापर्यंत तुम्हाला कमी समजत होते तेच लोक तुमच्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होतील. पण मंडळी, विश्व कोणताही अचानक यश देत नाही किंवा कोणाला अपयश देत नाही. यश येण्याआधी काही संकेत दिले जातात. हे संकेत तुमच्या आसपास कधी दिसायला लागले असतील. काही लोकांना त्याची जाणीव झाली असेल तर काही लोक अजूनही दुर्लक्ष करत असतील. म्हणूनच आता पुढे आपण जाणून घेणार आहोत ते पहिला संकेत कोणता आहे जो सांगतो की कुंभ राशीचे नशिबातच आता चमकणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढचा संकेत तुमच्या आयुष्याची थेट संबंधित असू शकतो. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत तो पहिला आणि सर्वात शक्तिशाली संकेत. हा संकेत दिसायला लागला तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल सुरू झाला आहे. पहिला संकेत, वारंवार विशेष स्वप्न दिसणे. हो मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार काही स्वप्न साधी नसतात तर ते भविष्यात येणाऱ्या घटनेचे संकेत मानले जातात. विशेष म्हणजे कुंभ राशींच्या लोकांना जर सतत काही विशिष्ट गोष्टी स्वप्नात दिसत असतील तर ते धनयोग आणि नशीब बदलण्याचे चिन्ह असू शकते. उदाहरणार्थ, मंदिर दिसणे, वाहते पाणी दिसणे किंवा पैसे दिसणे, देवाचे दर्शन होणे, उजेड किंवा प्रकाश दिसणे, साप दिसणे किंवा स्वतःला उंच ठिकाणी पाहणे. संकेत सामान्य मानले जात नाही, कारण असे मानले जाते की जेव्हा विश्व तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडत असतो तेव्हा त्याचे संकेत स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला मिळू लागतात. काही लोकांना हे स्वप्न सतत दिसू लागतात तर काहींच्या लोकांच्या व्यस्त होतात आणि नंतर त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडतो. कुंभ राशींच्या लोकांची अंतःशक्ती खूप तीव्र असते, त्यामुळे त्यांना इतर राशीपेक्षा लवकर संकेत मिळतात आणि ते जाणवतात. पण कधीकधी तुम्हाला असे वाटते का काहीतरी मोठे होणार आहे, माझ्या आयुष्यात बदल जवळ आला आहे, त्या भावना दुर्लक्ष करू नका. विशेष म्हणजे जर तुम्हाला गेल्या काही दिवसापासून जुने मित्र अचानक भेटत असतील, विसरलेले लोक संपर्क करत असतील तर
सतत ही गोष्ट दिसत असेल स्वप्नामध्ये तर देखील हे सकारात्मक संकेत मानले जातात. पण मंडळी, प्रत्येक संकेताचा अर्थ फक्त पैसा नसतो. कधीकधी संकेत तुम्हाला योग्य दिशेने नेण्यासाठी असतात. म्हणून अशा काळात राग कमी करा, नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि देवावर विश्वास ठेवा. तुमच्या बाजूने काम करू लागतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला हे स्वप्न किंवा संकेत दिसत असतील तर ते कोणालाही लगेच सांगू नका. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की काही गोष्ट गुप्त ठेवले तर त्याचा प्रभाव अधिक वाढतो. मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जर तुम्हालाही कधी असे संकेत जाणवत असतील तर आता पुढे आपण पाहणार आहोत दुसरा संकेत, जो थेट तुमच्या मनाशी आणि नशिबाशी जोडलेला आहे. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत दुसरा संकेत. हा संकेत बाहेर नाही तर तुमच्या मनामध्ये दिसायला सुरुवात होईल. दुसरा संकेत, अचानक मन शांत होईल. मंडळी, जेव्हा आयुष्यात मोठा सकारात्मक बदल येणार असतो तेव्हा सर्वात आधी मन बदलायला सुरुवात होते. गेल्या काही वर्षापासून कुंभ राशींचे अनेक लोक तणाव, चिंता, भीती, अपयश आणि मानसिक थकवा अनुभवत आहे. कधी इतका त्रास झाला की रात्र झोपही लागत नाही. पण हळूहळू परिस्थिती बदलत आहे. जर तुम्हाला असे जाणवत असेल की मन आधीपेक्षा शांत होतं, राग कमी होत आहे, सकारात्मक विचार वाढत आहे आणि भविष्यासाठी अशा निर्माण गोष्टी होत आहेत, तर खूप मोठा संकेत आहे. कारण विश्व आधी तुमचे मन मजबूत करतो आणि नंतर तुम्हाला मोठी संधी देतो. कुंभ राशींच्या लोकांमध्ये खास गोष्ट असते ती म्हणजे बाहेरून मजबूत दिसतात पण आतून खूप भावनिक असतात. म्हणून जेव्हा त्यांना स्वतः संकेत मिळतात तेव्हा स्वतःवरचा शंका घ्यायला लागतात. पण आता तो काळ संपत चालला आहे. जर तुम्हाला अचानक असं वाटत असेल की सगळं ठीक होईल, माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं येणार आहे, तर त्या भावना सामान्य नाही. अनेक वेळा हेच संकेत असतात की तुमच्या आयुष्यात नवीन दार उघडणार आहे. तर मंडळी, काही लोकांना या काळात ध्यान, पूजा किंवा देवाकडे जास्त ओढ वाढू लागते. हे देखील खूप शुभ मानले जाते. कारण जेव्हा मन शुद्ध होऊ लागते तेव्हा असं काही करतं मन ऊर्जा वाढते आणि नशीबही साथ द्यायला लागते. विशेष म्हणजे कुंभ राशींच्या लोकांनी या काळात नकळत विचार टाळा, चुकीच्या लोकांपासून दूर राहा, स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कारण तुमच्या आजूबाजूला काही लोक असतील ज्यांनी तुमची प्रगती पाहत नाही, जे तुम्हाला आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, शनिदेव नेहमी सत्य आणि मेहनत तुमच्या लोकांच्या बाजूने असतात. जर तुम्ही प्रामाणिक असाल तर उशीर का होईना पण यश तुमच्याकडे नक्की येईल. आणि मंडळी, कधी मोठा धनयोग सुरू होण्याआधी माणूस एकटा पडतो, कारण विश्व सत्य मजबूत बनवत असेल. म्हणून जर सध्या तुमच्या आयुष्यात काही लोक दूर गेले असतील तर त्याबद्दल दुःखी होऊ नका. कारण आधी चुकीचे लोक दूर गेल्यावर योग्य संधी जवळ येतात. कमेंटमध्ये मी तयार आहे नक्की लिहा. जर तुम्हाला वाटत असेल तुमचं नशीब बदलणार आहे तर पुढचा भाग आपण जाणून घेणार आहोत. तिसरा आणि सर्वात मोठा संकेत, जो थेट पैशाच्या आणि श्रीमंताशी संबंधित आहे. तर मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत तिसरा आणि सर्वात मोठा संकेत. हा संकेत दिसायला लागला तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात धनयोगी सुरुवात झाली आहे. तिसरा संकेत, अचानक पैशांचे नवीन मार्ग उघडतील. हो मंडळी, जेव्हा नशीब बदलायला सुरुवात होते ना, तेव्हा सर्वात आधी आयुष्यात नवीन संधी येऊ लागतात. कुंभ राशींच्या अनेक लोकांना आता असे जाणवत असेल की अचानक नवीन कामाची ऑफर येईल, व्यवसायात थोडी वाढ दिसत आहे, अडकलेले पैसे परत मिळत आहे किंवा नवीन लोक मदतीला पुढे येत आहे. हे सर्व साधे योगायोग नसतात. तर ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रहांची कृपा वाढते तेव्हा बंद झालेले मार्ग पुन्हा उघडू लागतात. काही लोकांना अचानक ऑनलाईन कामाची संधी मिळेल, परदेशात कॉल येईल, जुनी गुंतवणूक फायदा घेईल किंवा एखादी मोठी व्यक्ती मदतीला येईल. मंडळी, कुंभ राशींचे लोक खूप मेहनती असतात पण अनेक वेळा त्यांना त्यांच्या मेहनतीची फळं उशिरा मिळते. कारण शनिदेवाची परीक्षा घेतात आणि नंतर मोठे बक्षीस देतात. जर तुम्ही अनेक वर्षे मेहनत करून थकला असाल, आता धीर सोडू नका, कारण हा काळ तुमच्यासाठी खूप मेहनतीचा ठरू शकतो. विशेष जर गेल्या काही दिवसात पैशांबाबत सकारात्मक बातम्या मिळत असतील, अचानक नवीन कल्पना सुचत असेल किंवा मनात मोठे काहीतरी करण्याची आग निर्माण होत असेल तर मोठ्या संख्येला मानला जातो. संकेत हा विश्व तुम्हाला पुढे नेण्याची दिशा दाखवत आहे. पण मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येते पण ती ओळखून पडणारे लोक पुढे जातात. काही लोक भीतीमुळे मागे हटतात, तर अपयश असेल तर काही लोक काय म्हणतील असे विचार करून ती संधी गमावतात. पण कुंभ राशींच्या लोकांनो, आता धाडस करणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, हे होते 3 संकेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.